सर्व स्वामी भक्तांना नमस्कार. मंडळी, आज जो अनुभव मी सांगणार आहे तो श्री संदीप नाईक यांना आला. मी त्यांचा अनुभव तुम्हाला त्यांच्याच शब्दांत सांगत आहे, त्यामुळे तो तुम्हाला चांगल्यापणे समजेल. माझे नाव संदीप नाईक. मी स्वामींना गेल्या 2 वर्षापासून मानू लागलो. त्यापूर्वी मी शिवभक्त होतो. अर्थात सर्व देव एकच आहे, काही फरक नाही. असो, मी भारतीय सेना दलाचा एक सैनिक आणि मला याचा सार्थ अभिमान आहे. माझी सुट्टी मंजूर झाली होती, त्यामुळे मी खूप खुश होतो. मी पटकन बॅग भरली आणि उत्साहात बस स्टॉपला निघालो. 5 तासाचा प्रवास होता. आता सकाळचे 6 वाजले होते, म्हणजे साधारणतः 11 वाजतील झाले. इतका वेळ काय करणार म्हणून मी हेडफोन घातले, गाणी प्ले केली आणि निवांत ऐकत बसलो. आणि कधी माझा डोळा लागला काय माहीत. अचानक झालेल्या गोंगाटाने मला जाग आली. लोक मोठमोठ्याने भांडत होते. कंडक्टर त्यांना समजावून सांगत होता. मी उतरून पाहिलं तर तो अक्कलकोट डेपो होता. कंडक्टर प्रवाशांना म्हणत होता, दुसऱ्या बसने जा, एक्स्ट्रा पैसे लागणार नाहीत. तरीही लोक भांडत होते. काही जणांची चर्चा कानावर पडली की अनायसे अक्कलकोटला आलोच आहोत तर स्वामींचे दर्शन घेऊ. माझ्याही मनात आले की स्वामींचे दर्शन घ्यावे. मी त्यांच्याबरोबरच मंदिरात गेलो. जबरदस्त गर्दी होती, तरीही मी गेलो, कारण तिथं गेल्यावर एक वेगळाच उत्साह अंगात भिनला. खरंच लय भारी. स्वामींचे दर्शन घेतले आणि अक्षरशः शहारे आले. खरंच साक्षात दत्तगुरू आहेत असे जाणवले. का कोणास, पण काही मागावेसे वाटले नाही. मी प्रसन्न मनाने घरी आलो आणि पाहतो तर काय, माझ्या घरी लोकांची खूप गर्दी झाली होती. जवळचे लोक, नातेवाईक सगळे सोयरे आले होते. मला पाहून सगळे म्हणू लागले, अहो फौजी आले बघा, अहो फौजी तुमचे भाग्य उजळले. मला काहीच उमजेना, नक्की काय प्रकार आहे. माझी बायको समीरा आली आणि म्हणाली, अहो तुम्हाला माहिती आहे का काय चमत्कार घडला ते. मी म्हणालो, म्हणून एवढे लोक आलेत का आपल्याकडे. माझी बायको म्हणाली, हे बघा. असे म्हणून तिने देवघराकडे इशारा केला. दर्शनासाठी लोकांची रांग लागली होती. मी जवळ जाऊन पाहिले. आमच्या घरचा जो लाकडी देव्हारा होता त्याच्या पुढील भागावर 2 पावले उमटली होती. जणू कोणी लाकडावर कोरली असावीत असे दिसत होते. मी बायकोला विचारले, हे कधी घडले. ती म्हणाली, 2 तासापूर्वी. माझ्या डोळ्यात अश्रू भरून आले, कारण तुम्हाला माहिती आहे का, एक्झॅक्ट 2 तासापूर्वीच मी पहिल्यांदाच स्वामींचे दर्शन घेतले होते आणि थेट स्वामी माझ्या घरी आले. आणि काय हवं असं वाटलं, जीवनाचं अक्षरशः सार्थक झालं. पण यात माझा काही मोठेपणा नाही, कारण माझी बायको समीरा ही खरं तर स्वामींची निस्सीम भक्त आहे आणि मला वाटते हे त्याचेच फळ होते. अनुभव आवडला असेल आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा आणि व्हिडिओ शेअर करा.